तुला जरा हसी कसी मन धागा धागा जोडते धागा रेशमी। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये ऋषा एडिटमध्ये। व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक आणि विषयात झालेला आहे। असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे का आपला ऑनलाईन मशीन आहे त्याचीच करायला लागेल आणि जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। नवे आले असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। चला न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया। तर ओके, तर भाऊंनो आता जो प्रिव्ह्यू पाहिला असेल तो अगदी सोपा आहे आपल्याला एडिट करणं। तर भाऊंनो जे काही आपलं मटेरियल आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचं। आपलं ऑनलाईन मशीन ॲप्लिकेशनमध्ये बघू शकता की बीटमार्क आपलं जे काय मटेरियल आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचं आणि जे काय बीटमार्क आहे त्याला अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर भाऊंनो जे काय आपण तुमच्या भाऊनं मटेरियल लावून दिलेलं आहे, तुम्हाला तर माहिती इथं आपल्याला फोटो चेंज करायचे बदलायचे आहेत, जे काय आपला मॉडेलचे आहे किंवा तुमचे फोटो तुम्ही लावू शकता। तर चला, बदलायचे असेल तर सिम्पली इथं ग्रुप 1चं ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करून इथे एडिट ग्रुपवरती जाऊन इथं बघू शकता खालती इमेज दिसतो त्याच्यावरती क्लिक करून कलर फिटचं ऑप्शनवरती जाऊन इथून तुम्ही अशा प्रकारे कोणची पण इमेज घेऊ शकता। अशा प्रकारे भाऊंनो तुम्हाला इमेज सिलेक्ट करून घ्यायची, तुम्हाला जशी हवी आहे तशी। जे काही तुमच्या मॉडेलचा फोटो असेल किंवा तुमचा फोटो असेल तर अशा प्रकारे तुम्हाला जे काही तुमची इमेज आहे ते तुम्हाला घेऊन घ्यायची अशा प्रकारे। आणि इथं प्लसचं ऑप्शन दिसते इथं सिलेक्ट करून घ्यायचं आणि इथून तुम्हाला ॲडजस्ट वगैरे करून घ्यायचं अशा प्रकारे। एवढं झाल्यानंतर बघू शकता की जे काय आपली इमेज आहे ते अशा प्रकारे लागून जाईल। जेवढे पण इमेज आहे तिथून तुम्हाला बदलून घ्यायचे आहे। एवढं झाल्यानंतर इथं पण बदलून घ्यायचं। एवढं झाल्यानंतर समोर यायचं, समोर आल्यानंतर भाऊंनो प्लसचं ऑप्शन दिसतं त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। मीडियावरती जाऊन जो काही आपला तो व्हिडिओ आहे सिम्पल तो व्हिडिओ लावून घ्यायचा लेअरचा अशा प्रकारे बघू शकता की अशा प्रकारे लेअरचा व्हिडिओ त्याला लावून घ्यायचा आणि याला धरून ठेवायचा आणि खालती वळून घ्यायचं अशा प्रकारे। तर बघू शकता की जे का आपल्या लेअरचा व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे येऊन जाईल। एवढं झाल्यानंतर भाऊंनो आपल्याला बॅकग्राऊंडमध्ये पण फोटो लावायचा आहे, तर सिम्पली प्लसचं ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं, जे काय आपला बॅकग्राऊंडवरला फोटो आहे तो घेऊन घ्यायचा अशा प्रकारे। तुमचा किंवा तुमच्या मॉडेलचा फोटो घेऊन घ्यायचा। तर भाऊंनो फोटो पाहून घ्यायची कुठं आहेत तर तुम्ही फटाकसे लावून घ्यायचे। अशा प्रकारे फोटो घेऊन घ्यायचा आणि याला फुल स्क्रीनमध्ये करून घ्यायचा, ती ॲडजस्ट वगैरे करून घ्यायचं आणि हा जे काही आपला बीट आहे तिथपर्यंत घेऊन जायचं आहे। इथपर्यंत घेऊन घेतल्यावर याला पहिला बीट लवकर घेऊन घ्यायचं आहे आणि याला अशा प्रकारे धरून ठेवायचं आणि याला खालती घेऊन यायचं अशा प्रकारे। खालती घेऊन आल्यानंतर भाऊंनो याची जे काही ऑपोसिटी असेल ते अशा प्रकारे कम करून घ्यायची आणि जे काय व्हिडिओची ऑपोसिटी असेल त्याला पण अशा प्रकारे कम करून घ्यायची। फोटो दिसला पाहिजे आपला अशा प्रकारे। बघू शकता की बॅकग्राऊंडवरला फोटो तुम्हाला जरा दिसत आहे, तर अशा प्रकारे तुम्ही सेट करून घ्यायचं आणि इकडे यायचं। इकडून आपल्याला जेवढे पण बीट आहे तिथं फोटो सेट करून घ्यायचे। चला फोटो लावून घ्यायचे, तर मी फोटो लावून घेतो, तुम्ही पण लावून घ्यायचे। फटाकसे प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं, इथून जे काय आपले फोटो आहेत ते अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचे आणि याला फुल स्क्रीनमध्ये करून बीटपर्यंत घेऊन यायचं। एवढं झाल्यानंतर फोटोला धरून ठेवायचं आणि खालती घेऊन यायचं लेअरच्या अशा प्रकारे। चला फटाकचे फोटो लावून घेतो, तुम्ही पण लावून घ्यायचे, मी पण लावून घेतो, तुम्ही पण लावून घ्या। अशा प्रकारे भाऊंनो जे काही आपले फोटो आहेत ते तुम्ही लावून घ्यायचे, मी ते लावून घेतो, तुम्ही पण लावून घ्यायचे। फोटो काय माहिती कुठं आहेत तर फोटो पाहायचं। तर भाऊंनो जे काही आपले फोटो आहेत ते अशा प्रकारे लावून घ्यायचे आहे आणि याला जे काही लेअरचं खालती असं वळून घ्यायचं। चला फटाकसे मी लावून घेतो, तुम्ही पण लावून घ्यायचे। याला असं जे काही बॅकग्राऊंड कट वगैरे करून घ्यायचं आहे।
तर भाऊंनो जे काय आपले फोटो आहेत ते अशा प्रकारे लावून घ्यायचं आणि याला खालती करून घ्यायचं लेअरच्या. बघू शकता की अशा प्रकारे तुम्ही जे काही फोटो आहेत ते अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आणि समोर यायचं. समोर आल्यानंतर भाऊंनो इथं जे काय आपला व्हिडिओ इफेक्ट आहे तो सिम्पली घेऊन घ्यायचा. चला तो व्हिडिओ इफेक्ट घेऊन घे तुम्ही पण घेऊन घ्यायचा. सर्व मटेरियल आपलं इथेमध्ये आहे. अशा प्रकारे जो काही व्हिडिओ इफेक्ट आहे तो अशा प्रकारे येऊन जाईल आणि याच्यावरती क्लिक करून इथं बिल्डिंग अँड ऑपोसिटीमध्ये जाऊन लाईटमध्ये जाऊन इथं स्क्रीनमध्ये करून घ्यायचं. तर भाऊंनो जो काय आपला इफेक्ट आहे तो अशा प्रकारे लागून जाईल. आणि जो काही इकडं पण आपल्याला हा इफेक्ट लावायचा असेल तर सिम्पली त्या व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचं. व्हिडिओवरती क्लिक करून प्लसचं ऑप्शन दिसतं त्याच्यावरती क्लिक करून इथं कॉपी लेअर दिसतात त्याच्यावरती क्लिक करून इथं कॉपी करून घ्यायचं आणि इथं सिम्पली प्लसचं ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. बघू शकतो की दुसऱ्या पण जितक्या आपल्या बीट आहेत तिथं आपल्याला पेस्ट करून घ्यायचं. चला तर सिम्पली पेस्ट करून घेऊ. प्लसच्या ऑप्शनवरती जाऊन पेस्ट लेअर, प्लसच्या ऑप्शनवरती जाऊन पेस्ट लेअर अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचे. बघू शकते की जे काय आपले फोटो आहेत ते अशा प्रकारे पेस्ट होऊन जाईल आणि एक्स्ट्रा पार्ट जो काय तो अशा प्रकारे कट करून घे. बघू शकते की इकडे जे काय आपले इफेक्ट लागून गेलेले आहेत. एवढं झाल्यानंतर समोर यायचं आहे. समोर आल्यानंतर भाऊंनो जो काय आपला तो व्हिडिओ आहे तो सिम्पल तो पण घेऊन घ्यायचा. प्लसच्या ऑप्शनवरती जायचं, मीडियावरती जायचं. जो काही हा व्हिडिओ नाही आहे तो याला कट करू द्या. तर भाऊंनो जो काय हा आपला व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे याला अशा प्रकारे क्लिक करून घ्यायचं. अशा प्रकारे भाऊंनो व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचं. बिल्डिंग अँड ऑपोसिटीमध्ये जाऊन यालाच स्क्रीनमध्ये करून घ्यायचं. तू बघू शकते की भाऊंनो जो काय आपला व्हिडिओ आहे त्याला अशा प्रकारे धरून ठेवायचं आहे. धरून ठेवल्यानंतर भाऊंनो इथं जे काय आपलं लेअर आहे ते अशा प्रकारे येऊन जाईल. जेवढं पण आपल्याला इकडे बीट आहेत ते याला पण कॉपी करून घ्यायचं. सिम्पली प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. इथं कॉपी लेअर दिसतात जेवढं पण बीट आहेत तिथं कॉपी करून घ्यायचं. चला ते फटाकसे मी कॉपी करून घेतो अशा प्रकारे आणि याला खालती ओढून घ्यायचं. मी पण ओढून घेतो, तुम्ही पण ओढून घ्यायचं. तर भावना अशा प्रकारे तुम्ही जे काय आपलं इफेक्ट आहे ते अशा प्रकारे लावून घ्यायचे आहेत. बघू शकता की जे काय आपलं इफेक्ट आहे ते अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल. एवढं झाल्यानंतर जे काय आपलं बॉर्डर वगैरे आहे ते लावून घ्यायचं. चला ते फटाकसे लावून घेतो. जे काय लोगो वगैरे असेल, बॉर्डर वगैरे असेल ते लावून घ्यायचं आणि याला लास्टपर्यंत घेऊन जायचं. घेऊन गेल्यानंतर भावनो जे काय आपलं एक्सपोर्ट बटन दिसतो त्याच्यावरती एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आणि जे काय आपलं एक्सपोर्ट आहे तो एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर भावनो व्हिडिओ आपला कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.